नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आपण एक 2-3 व्हिडिओ बनवले. त्याच्यामध्ये हे ब्रह्मसत्यवर आपण ब्राह्मणांचेच व्हिडिओ बनवतो. काय तर त्याच्यावर आपण एक ब्राह्मण स्वयंभू आहेत म्हणून एक व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओला खूप लोकांनी मला चांगले पण म्हणलं आहे, वाईट पण म्हटलेलं आहे. नेहमीप्रमाणे आहे ते. पण ब्राह्मण द्वेष का? आता बऱ्याच लोकांनी म्हणणं की आपण 5000 वर्ष ब्राह्मणांनी त्यांच्यावर अत्याचार केले. पण ब्राह्मण कधी राजा नव्हता. मग ब्राह्मण अत्याचार करत होते तर राजा काय करत होता? मग जे कोणी राजे होते त्यांनी ब्राह्मणांवर अंकुश का नाही आणला? का ब्राह्मण राजापेक्षा पॉवरफुल होते? त्याच्यात काही लोकांनी मला वेगवेगळ्या याच्यावर संदर्भ देऊन सांगितलेलं आहे की काय म्हणतात त्याला, महात्मा ज्योतिबा फुले किंवा इतर लोकांवर, आंबेडकरांवर वगैरे ब्राह्मणांनी कसा त्रास दिला वगैरे, याच्यावर मी त्याचा अभ्यास चालू आहे. मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. पण ब्राह्मण द्वेष का? आणि आज ब्राह्मणांची कोणाला गरज नाही. ब्राह्मणांची कालही गरज नव्हती, आजही गरज नव्हती. पूर्वी तरी ब्राह्मणांची काय गरज होती तुम्हाला? म्हणजे शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज किंवा तत्सम जे लोक आहेत हे गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून होते. आज गायींची तर ते कोणीच ठेवत नाहीत. त्याशिवाय महाराष्ट्रात एवढ्या गायी गोवंश कापला जात नाही. काय म्हणजे गायी देणारे कोण आहेत? ब्राह्मण आहेत का? आणखीन ब्राह्मण प्रतिपालक. आता ब्राह्मणांना प्रतिपालकाची गरज म्हणजे ब्राह्मणांनी कधीच त्याचा हे केला नाही आहे. हां, आता ब्राह्मणवर म्हणजे मी जसं सांगितलं की 47च्या आधीची परिस्थिती, 47 नंतर आरक्षण आलं. आरक्षणावर मात करून आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेलो. हे सगळं मी सांगितलेलं आहे. काय आज पूर्वी खेडेगावामध्ये ब्राह्मण होता आणि तो देवाधर्माचा करत होता म्हणून ठीक आहे. आज पूर्वजांनी त्याप्रमाणे म्हणजे त्यावेळेसच्या चालीरीतीप्रमाणे काही गोष्टी घडल्या असतील, मी नाही म्हणत नाही. पण आज खेडेगावामध्ये ब्राह्मणच नाही. म्हणजे 100 खेडी असेल तर 1-2 खेड्यांमध्ये ब्राह्मण आहेत. बाकीच्या खेड्यांमध्ये ब्राह्मणच नाही आहे. तालुका लेवलवर थोडीफार ब्राह्मण आहेत. ते पण एक 25-30 घरं असतील. जी काय आहे ते शहरात आहेत. ते पण प्रामुख्याने पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे हा जो भाग आहे याच्यामध्ये आहेत ही लोक. मग तरी आजसुद्धा इतर समाजांवर खेड्यांमध्ये अत्याचार होतो. तो अत्याचार करणारे कोण आहेत? ब्राह्मण आहेत का? आज खेड्यापाड्यांमध्ये ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत ते ब्राह्मण आहेत का? आज पुणे मुंबईतला ब्राह्मण आहे, तो त्याचाच खातो, कमवतो, शिकतो, परदेशी जातो, इथे राहतो किंवा व्यवसाय करतो, तो त्याचं तो बघतो. आज तुम्ही ज्वेलर बघा, म्हणजे सोनार बघा. तुम्ही PN गाडगिळांसारखे, पुरुषोत्तम गाडगिळांसारखे किती इतर लोकांच्या पिढ्या आहेत. वामनहरी पेठ्यांसारख्या किती इतर लोकांच्या पिढ्या आहेत. त्याच्यानंतर लातूरमध्ये सुद्धा एक फॅमिली आहे, माझं नाव लक्षात नाही, त्यांची पण 7-8-10 दुकानं आहेत. किती इतर लोकांच्या पिढ्या आहेत तिथे. आज गाडगिळांची जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 50-60 स्टोर्स असतील, दुकानं असतील स्वतःची. मग ती काय फक्त ब्राह्मणांवर चालतात का? काहीतरी गाडगिळांवर विश्वास असेल, वामनहरी पेठ्यांवर विश्वास असेल म्हणून त्यांच्यावर चालतात ना. किर्लोस्करांसारखा इतर कुठला मराठा मोठा झाला किंवा इतर कुठला ब्राह्मणेतर माणूस मोठा झाला किर्लोस्करांसारखा? आज पुण्यामध्ये परांजपे स्कीम्सवाले आहेत, त्याच्यानंतर रावेतकर आहेत, अनेक लोक आहेत, गोखले आहेत, काय नारळकर आहेत. एवढी मोठी लोकं आहेत, सगळी कन्स्ट्रक्शनमधली लोकं आहेत. कोलते पाटील सोडले तर किती मोठी लोक इतर समाजातली आहेत. हे मला जातीयवाद करायचा नाही, पण जेव्हा तुम्ही ब्राह्मणांवर एवढं हे करतात, ब्राह्मण कुठल्या दृष्टीने तुमच्यापेक्षा सुपिरियर आहेत?
पॉप्युलेशनमध्ये तर अजिबातच नाही, आर्थिकदृष्ट्या पण अजिबातच नाही. ब्राह्मणांकडे आज शेती राहिली नाही. आज जी पुणा, मुंबई, ठाणे ह्या भागात, नाशिक या भागातल्या जी आजूबाजूची जी गावं आहेत त्याच्यातली जे शेतकरींना जमिनीचे पैसे मिळाले आहेत त्याच्यातले किती शेतकरी आर्थिकदृष्ट्या वरती आलेले आहेत आणि किती लोक रसातळाला गेलेले आहेत. आणि त्यांना काय ब्राह्मणांनी लुबडलं नाही ना. त्यांना कोणी, त्यांचे ते पैसे कुठे गेले? ठीक आहे, तुम्ही म्हणजे आम्ही काही लाखाचे मोर्चे काढून रस्त्यावर येऊन हाणामाऱ्या करू शकत नाही किंवा काही नाही. वेळ आली तर कायदेशीररित्या आम्ही लढू शकतो आणि लढतोच. तेव्हा ठीक आहे ना, तुम्हाला आमच्याबरोबर काम करायचं नाही ना का करू, तुम्ही तुमचं काम करा ना. आज DY पाटील, पतंगराव कदम, विखे पाटील, त्याच्यानंतर मारुतीराव नवले म्हणजे सिंहगड इन्स्टिट्यूटवाले, असे कितीतरी इन्स्टिट्यूटवाली लोक आहेत की ज्यांनी मोठी मोठी कॉलेजेस काढलेली आहेत, शिक्षण सम्राट म्हणवली जातात काही लोक. ह्या लोकांनी, तुम्ही ब्राह्मणांना काहीच देऊ नका, ते बघतील त्यांचं. ह्या लोकांनी इतर समाजातल्या आणि स्वतःच्या समाजातल्या किती लोकांना मदत केली आहे. आता छत्रपती संभाजी युवराज भोसले कोल्हापूरचे, मराठा आरक्षण. अरे तुम्ही मराठा आरक्षण करतात काय? तर मराठा आरक्षण करत असताना तुम्ही तुमची एक 100 एकर जमीन दान द्या आणि 100 एकर जमीन दान देऊन तुम्ही एक मोठी युनिव्हर्सिटी काढा ना मराठ्यांसाठी. छगन भुजबळ हे काय म्हणतात त्याला, महात्मा ज्योतिबा फुल्यांचे काय म्हणतात जातीतले आहेत. जे ज्योतिबा फुल्यांनी काम केलं ते छगन भुजबळांनी काम केलं का हो? मी नावं घेऊन बोलतो. छगन भुजबळांनी काम केलं का नाही केलं? माझं तर म्हणणं आहे की हे DY पाटील, विखे पाटील, ही जी सगळी जी शिक्षण महर्षी लोक आहेत सगळी, यांनी त्यांच्या प्रत्येक वर्गामध्ये एकाच मराठ्या माणसाला काय म्हणतात त्याला फ्री शिक्षण द्यावं. त्याचं राहणं खाणं, जसं राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेतात ना, सयाजी महाराजांचं नाव घेतात ना. मी स्वतः बडोद्यात राहिलेलो आहे, मला माहिती आहे सयाजी महाराजांचं किती मोठं काम आहे. आजही सयाजी महाराजांचं जे त्यांनी मराठा हॉस्टेल काढलेलं आहे त्यांच्या पॅलेसच्या जवळच आहे. इतक्या अप्रतिम सोयी आहे आणखीन इतक्या अल्पदरात त्यांना मराठा समाजातल्या लोकांना तिथे हे आहे. जे जुने मराठा समाजातली लोकं शिकलेली आहेत हे सगळी तिथे शिकलेली आहेत. त्यांनी आंबेडकरांना मदत केलेली आहे. आज किती लोक म्हणजे ब्राह्मण सोडून द्या, ब्राह्मण नालायक आहेत काय, किती लोक इतर समाजातल्या लोकांना प्रोत्साहन देतात शिक्षणाला. म्हणजे दलित वर्गातल्या कुठल्या DY पाटलांनी कुठल्या दलित वर्गातल्या लोकांना मदत केलेली आहे? जशी सयाजीरावांनी केली किंवा जशी राजर्षी शाहूंनी केली. DY पाटलांनी कुठे केली? पतंगराव कदमांनी कुठे केली? कोणी किती ह्या लोकांना मदत केलेली आहे? तुम्ही आमच्याबरोबर काम करू नका तो काय ठीक आहे, आमच्या शुभेच्छाच आहेत तुम्हाला सगळ्यात चांगल्या ह्याच्यासाठी आणि शुभेच्छाच राहणार. आज आम्ही जे काय आहोत ते आम्ही आमच्या शिक्षणाच्या जोरावर, आमच्या कष्टाच्या जोरावर आहोत आम्ही. आज महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून किती ब्राह्मणेतर DGP झालेत महाराष्ट्राचे. सैन्यामध्ये आर्मी चीफ किंवा एअरफोर्स चीफ किंवा नेव्ही चीफ हे ब्राह्मण सोडून किती लोक झालेली आहेत. मी मराठी ब्राह्मण म्हणतो बरं का, किती लोक झालेली आहेत. म्हणजे ब्राह्मणांचा तुम्ही दुस्वास करा तो दुस्वास करा. म्हणजे तुम्ही दुस्वास केल्याने ब्राह्मणांचं काही कमी जास्त होत नाही. त्यांचं जे आहे, त्यांचं प्रारब्ध जे आहे ते प्रारब्ध भोगतातच आहेत ते. पण एक मराठी, आपण शिवाजी महाराज म्हणतो तेव्हा आपण एक मराठी म्हणून आपण जेव्हा विचार करतो, एक समाज म्हणून जेव्हा विचार करतो काय, तेव्हा ठीक आहे ब्राह्मणांनी काही केलं, ब्राह्मणांचं हे, तर इतर समाजाने त्यांच्या समाजासाठी तरी काय केलेलं आहे
आणि काय करतायत. किती दलित लोकांना शरद पवारांनी आंबेडकरांसारखं वरती आणलेलं आहे. किती दलित लोकांना संभाजी महाराज छत्रपती यांना म्हणजे त्यांच्या जसं माझ्या होते खापर पंजोबांनी, म्हणजे खापर पंजोबाच बहुतेक आपले हे, त्यांनी जसं आंबेडकरांना मदत केली तशी ह्यांनी किती लोकांना आज मदत केलेली आहे. आजही ते मराठा आरक्षण मागतायत. मराठा आरक्षण का मागायची वेळ आली याच्यावर कोणी विचार कर, याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल मी. आणि विशेषतः संभाजी महाराजांवर तर 100% एक व्हिडिओ बनवेल. हुशार माणूस आहे, फिरलेला माणूस आहे, काय वलय आहे त्यांना राजघराण्याचं किंवा छत्रपती घराण्याचं. त्यांनी असं बोलावं हे थोडंसं आश्चर्य वाटतं. त्यामुळे ठीक आहे ना, ब्राह्मणांची गरज नाही, उत्तम, बेस्ट, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा केव्हा याल तेव्हा ब्राह्मण मदत करतातच, नाही करत असं नाही, होत नाही. आता हे तर शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांचं लग्न विधिवत कसं झालं, का केलं, का नाही रजिस्टर केलं त्यांनी. चांगल्या व्यवस्थित मंगलाष्टका वगैरे होऊन जोरात लग्न झालं, रजिस्टर का नाही केलं त्यांनी. अनेक गोष्टी बोलता येतात, नाही असं नाही. आणि काय ब्राह्मणांनी किती नुकसान केलं हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगाच. प्रत्येकाचं उत्तर देऊ आपण, प्रत्येकाचं उत्तर देऊ. म्हणजे आणि मी वेगळे वेगळे व्हिडिओ बनवणारच आहेत, म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, राजाराम महाराजांबद्दल. साधं आम्हाला नावं ठेवायच्या आधी त्या ताराराणी साहेबांचे आत्ता कोणतरी एक भोसले नावाच्या माणसाने तिथे काय म्हणतात त्याला फरशा बिरशा लावल्यात. म्हणजे कौतुक आहे, पण किती वर्षांनी, ताराबाई गेल्यावर, ताराबाई मासाहेब गेल्यानंतर किती वर्षांनी झालेलं आहे राजमाता गेल्यावर. आणि ताराबाई राजमाता ज्या होत्या त्यांचं कितपत, म्हणजे जेवढं जिजाबाईंचं कर्तृत्व आहे तेवढंच त्यांचं सुद्धा कर्तृत्व आहे हे आपण विसरतो. ते कसे विसरले हेही आपण सांगू. आज एवढंच. धन्यवाद.